चला नमस्कार मित्रांनो, मी ब्रह्मानंद मोरे आपल्या YouTube चॅनल तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय। बघा, महिला व बाल विकास विभागाअंतर्गत असणारी जी काही भरती आहे तर या भरतीमध्ये अंगणवाडी मुख्य सेविका, अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि इतर जे पद आहेत या दोन्ही विभागात दोन जाहिराती आल्या होत्या। या दोन्ही जाहिराती नेमके पेपर कधी होतील आणि शेवटच्या दिवसामध्ये आपण कशा प्रकारे नियोजन केलं पाहिजे या संदर्भात संपूर्ण माहिती आजच्या या 2-4 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे। बघा, सुरुवातीला की नेमका अभ्यासक्रम काय, ही जी भरती आहे या भरतीचा नेमका अंगणवाडी मुख्य सेविका आणि पर्यवेक्षिका या अभ्यासक्रम काय, तर एकंदरीत तुम्हाला किती 100 क्वेश्चन तुम्हाला असणार आहे 200 मार्कासाठी या पेपरमध्ये। म्हणजे एका प्रश्नाला काय तुम्हाला इथं 2 मार्क मिळतील, एकासाठी किती 2 मार्क असणार आहेत। यामध्ये तुम्हाला इंग्रजी असणार आहे, मराठी असणार आहे आणि सामान्य ज्ञान आणि त्यानंतर गणित बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणित हा तुमचा कोणता नॉन टेक्निकल अतांत्रिकचा भाग, हा कोणता आहे तुमचा अतांत्रिक स्वरूपाचा भाग असणार आहे। म्हणजे एकंदरीत जर विचार केला इंग्रजीवर 10 प्रश्न तुम्हाला येतात, म्हणजे 20 मार्क इंग्रजीसाठी आहेत, त्यानंतर मराठीवर 10 प्रश्न येतात आणि सामान्याला तुम्हाला 20 प्रश्न म्हणजे एकूण 40 प्रश्न अशा प्रकारे तुमचा होता याचा। आणि जो गणित बुद्धिमत्ता आहे तर या घटकावर तुम्हाला 40 प्रश्न एकंदरीत असा विचार जर केला म्हणजे किती 120 मार्कासाठी काय तुम्हाला 120 मार्कसाठी फक्त आणि फक्त काय तुम्हाला अतांत्रिक स्वरूपाचा भाग आहे हा तुम्हाला महिला अंगणवाडी पर्यवेक्षिका, त्याचबरोबर तुमचं जे काय असणार अंगणवाडी सेविका किंवा तत्सम पदे किंवा इतर सर्व सेवा या सर्व पदासाठी हा कॉमन असणार भाग आहे, हा काय संपूर्ण कॉमन असणारा भाग आहे। आणि परंतु जो राहिलेला भाग आहे तांत्रिक स्वरूपाचा म्हणजे तांत्रिक मध्ये तुम्हाला काय 80 मार्क म्हणजे जो कॉमन भाग आहे याच्यामध्ये तुम्हाला सर्वांना मार्क पडतील, परंतु हे 40 जे आहेत या 40 मार्क मध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे चांगले मार्क पडायचे असतील तर तुम्ही काय प्रकारे कसं नियोजन असलं पाहिजे। जसं की एकात्मिक सेवा योजना, महिलांच्या बालविकास सेवा योजना हे आहे, याच्यावर तुम्हाला 20 प्रश्न म्हणजे इथं तुम्हाला काय डायरेक्ट तुम्हाला 40 मार्क मिळणार। जीएस सारखं इतर विषयासारखं नाही, तुम्हाला एकदा काही महिलाविषयीचे कायदे बालविकास कशाला म्हटलं तर महिलांच्या कोणत्या महत्वाच्या योजना, महिलांचे महत्वाचे कोणते कायदे हे संपूर्ण तुम्हाला काय एवढं जरी केलं तरी तुम्हाला काय 40 मार्क मिळणार आहे। त्यानंतर पोषण अभियान हा एक घटक आहे जो की तुम्हाला सर्व परीक्षांमध्ये महत्वाचा आहे की पोषण अभियान कोणत्या अभावामुळे काय कोणते रोग होतात ते याच्यावर तुम्हाला 20 मार्क 20 मार्कासाठी। म्हणजे एकंदरीत जर विचार केला दोन्ही घटकांमधून तुम्हाला जवळपास चांगल्या प्रकारे स्कोरिंग करण्यासाठी कोणते हे दोन्ही विषय आहेत। त्याचबरोबर संगणक ज्ञान, संगणक ज्ञान तुमच्या सर्व केंद्राच्या परीक्षा आहेत किंवा इतर परीक्षा आहेत सर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचं आहे। यावर तुम्हाला 10 प्रश्न एकूण किती 20 मार्कासाठी म्हणजे एकूण तुम्हाला 80 जे मार्क येतात तर 80 मार्क हे तांत्रिक घटकातून मिळणार आहे। आणि तांत्रिक घटकावर तुम्हाला पैकीच्या पैकी जर मार्क मिळवायचे तर तुम्ही कशा प्रकारे तुमचं नियोजन असलं पाहिजे ते आपण बघू आणि नंतर काय परीक्षेची तारीख बघू, नेमकी परीक्षा कधी होऊ शकते आणि परीक्षा कधी होईल। बघा की अतांत्रिकचा जो तांत्रिक घटकाचा भाग आहे, तांत्रिक घटकासाठी आपलं पुस्तक आहे, या पुस्तकामध्ये संपूर्ण तांत्रिक घटक कव्हर केले। एकात्मिक बालविकास सेवा, महिलांचे कायदे, महिलांच्या योजना कोणत्या, बालकांच्या योजना कोणत्या हे आहे। त्याचबरोबर जो काही संगणक ज्ञान आहे, पोषण अभियान संपूर्ण घटक तुमचे काय या पुस्तकामध्ये कव्हर केले। हार्ड बुक सुद्धा आहे आणि सॉफ्ट कॉपी सुद्धा ई बुक स्वरूपामध्ये फक्त 99 रुपयामध्ये काय ई बुक तुम्हाला फक्त किती 99 रुपयामध्ये तुम्हाला प्राप्त होईल। 99 रुपयात संपूर्ण तांत्रिक घटक तुमचे कव्हर होतील। हे कव्हर झाले त्यानंतर तुम्हाला जर वाटलं की आपल्याला सर्वांसाठी महत्वाची बाब म्हणजे काय की अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका याच्यामध्ये दोन्ही जे काही तांत्रिक घटक आहेत, तांत्रिक घटक आणि अतांत्रिक घटक या दोन्ही घटकांच्या काय 10 टेस्ट आपलं जे काही त्रिशा फाउंडेशन ऍप आहे तर या ऍपवर दिलेला आहे। त्यानंतर संपूर्ण टेस्ट एकदम क्वालिटी वाईज टेस्ट, परीक्षा विमुख परीक्षेच्या धर्तीवर आधारित संपूर्ण टेस्ट आहे। टेस्ट घेण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍपची लिंक दिली, टेलिग्रामची लिंक दिली, ती सुद्धा जॉईन करा। अडचण असले हा नंबर आहे 73 87 50 5802 या नंबरवर संपर्क साधू शकता। 199 रुपयामध्ये तुम्हाला 10 टेस्ट मिळणार आहे। याच्या व्यतिरिक्त बरीचशी तुम्हाला काही इतरही गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये मोफत मध्ये मिळणार। बघा त्यानंतर परत महिला व बालविकास इतर जे पद आहेत सर्व सरळ सेवेसाठी जीएच आहे, याच्यामध्ये तुम्हाला 1400 प्लस 1400 प्लस तुम्हाला एमसीक्यू मिळतील। 1400 प्लस काय एमसीक्यू हे जे असणार आहे हे संपूर्ण काय हे तांत्रिक घटकाचं पुस्तक आहे। तसंच तांत्रिक घटकावर आधारित जवळपास किती वन लायनर किती 1000 वन लायनर 1000 प्लस तुम्हाला वन लायनर किती फक्त आणि फक्त 29 रुपयामध्ये मिळणार आहे। हे 29 रुपयामध्ये कधी सुरुवातीच्या पहिल्या विद्यार्थ्यांना हे सर्व फक्त आणि फक्त काय 11 रुपयामध्ये प्राप्त होईल। किती सुरुवातीचे 50 विद्यार्थी असतील फक्त 50 विद्यार्थ्याला 1000 वन लायनर काय तुम्हाला 11 रुपयामध्ये प्राप्त होतील। जसे ते 50 विद्यार्थी संपले त्यानंतर तुम्हाला काय मूळ किंमत 29 रुपयामध्ये संपूर्ण काय मिळणार। अडचण असली हा नंबर आहे, हे आपलं ऍप आहे त्रिशा फाउंडेशन, या ऍपवर तुम्ही काय संपर्क करू शकता। बघा आता नेमकं परीक्षा कधी व्हायला पाहिजे किंवा परीक्षा कधी होऊ शकते। बघा परीक्षा कधी, आता आजची तारीख आहे 1 गृहीत धरलं की जवळपास 30-31 तारखेला काय 30 आणि 31 तारखेला काय याची एक्झाम आहे, कोणती एफडी एक्झाम आहे। बघा अन्न औषध प्रशासनाची एक्झाम आहे। त्यानंतर म्हणजे एकंदरीत 5-7 दिवसामध्ये मे बी काय शक्यता खूप कमी आहे, शक्यता काय खूप कमी आहे। महिला व बालविकास पेपर व्हायची काय शक्यता खूप कमी आहे। त्यानंतर एकंदरीत विचार केला नंतर टीपीएची एक्झाम आहे, टाउन प्लॅनिंग असिस्टंट नगर रचनेची एक्झाम आहे, ती एक्झाम जवळपास 4 तारखेपर्यंत किती
4 जानेवारी पर्यंत काय एक्झाम आहे, 4 जानेवारी पर्यंत कोणती एक्झाम आहे, तर 4 जानेवारी 2025 पर्यंत तुमची याची एक्झाम आहे, टीपीएसची एक्झाम आहे. ह्या दोन्ही एक्झाम काय, ह्या दोन्ही एक्झाम काय टीसीएस घेणार आहे, दोन्ही एक्झाम काय टीसीएस घेण्याला जाणार आहे, दोन्ही एक्झाम काय टीसीएस मार्फत घेतल्या जातील. त्यामुळे शक्यता कुठे तुमची, जर पेपर जर झाला तर पेपर तुमचा काय 5 तारखेनंतर होईल. कधी 5 जानेवारी नंतर. परत एकदा लक्षात घ्या, 5 जानेवारी जे, तर 5 जानेवारी नंतर तुमचं काय 2025 मध्ये नव्या वर्षामध्ये तुमचं काय अंगणवाडी मुख्य शिक्षिका, अंगणवाडी परीक्षिका जे काही पद आहेत या सर्व राहिलेले पेपर आहेत, तर हे सर्व पेपर काय जानेवारी मध्ये होतील याची दाट शक्यता आहे. या डिसेंबर मध्ये खूप शक्यता नगण्य आहे, शक्यता कशी खूप कमी आहे. त्यामुळे पेपर कधी होईल 5 जानेवारी. आपण टार्गेट गृहीत धरायचं, लक्षात घ्या आपण टार्गेट गृहीत धरायचं की ना आपल्याला काय नवीन वर्षामध्ये पेपर येतात. 1 तारखेला देऊ, 2 तारखेला असो, 3 तारखेला असो, कधी असलं तरी काय अडचण नाही. आपण उद्देश असा गृहीत धरायचा की आपल्याला पेपर काय करायचं 1 तारखेला द्यायचा किंवा या महिन्यात सुद्धा द्यायचं. काय या महिन्यात कधी पेपर कधी होऊ शकतो, सर्व गोष्टी झालेल्या आहेत, पेपर कधी होईल त्यामुळे काय तयारी असणं गरजेचं आहे. त्यामुळे काही अडचणी असतील हे संपूर्ण टेस्ट आहे, त्यानंतर ई बुक सुद्धा आहे तांत्रिक घटकाचं, त्यानंतर वन लाईनर सुद्धा आहे, जीएचचं सुद्धा हे आहे. मित्रांनो तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नियमितपणे काळजी घ्या, नियमितपणे अभ्यास करा.